नमस्कार मुलांनो, 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे. मी काय सांगतोय पटकन लक्ष द्यायचं आहे. आत्ताच कॅप राऊंड फर्स्टचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट मुलांना मिळालंय, आत्ताच झालंय. आता ते तुला कसं मिळवायचं, तुला काय करायचं, डाउनलोड कसं करायचं, सर सीट नाही मिळाली, सीट अलॉटेड झालं तर काय करायचं, या सर्व गोष्टी मी तुला पुढच्या 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे. फक्त व्यवस्थित ऐक तू आता मी काय सांगतोय तुला ॲप्लिकेशन आय डी कसं करायचं आहे, ॲप्लिकेशन आय डी टाकून तुला कशा पद्धतीने प्रोव्हिजनल ॲडमिशनचा तुझा तर डाटा डाउनलोड करायचा आहे. त्याची तुला डिस्क्रिप्शनमध्ये डायरेक्ट लिंक मिळणार आहे. तिथं जाऊन तिथं फक्त क्लिक कर, तुझा आय डी टाक, पासवर्ड वगैरे टाक आणि तुला तुझं अलॉटमेंट स्टेटस कळणार आहे. ठीक आहे, आता व्यवस्थित लक्ष दे. तुला स्क्रीनवर एक मी डमी पीस दिसते, तुला एक स्क्रीनवर एक माझ्याच विद्यार्थ्याचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस दिसते. आता तिथं व्यवस्थित बघ, तिथं काय काय गोष्टी बघायच्या, काय काय गोष्टी समजून घ्यायच्या आणि काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता लक्ष दे लवकर. आता इथं तुला सर्वात पहिले बघायचं आहे की तुला जर का अलॉट झालंय का नाही, अलॉट झालं आहे का नाही, तुझी कॅटेगरी व्यवस्थित चेक करून घे. तू जर काही EWSला अप्लाय केलं होतं तर तिथे यस येते का ते चेक करून घे. त्याच्यानंतर आता प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस तुला जे दिसते तिथं बघ. आता ज्यांना इन्स्टिट्यूट अलॉट झालं आहे त्यांनी इन्स्टिट्यूट अलॉटेडमध्ये त्यांना कॉलेजचं नाव दिसणार आहे. दुसऱ्या ठिकाणी कुठला कोर्स अलॉट झाला आहे तो तुला तिथं दिसणार आहे. त्याच्यानंतर त्या चॉईस ऑफ कोड म्हणजे जो तुला जे कॉलेज अलॉटेड झालं आहे त्याचं तुला कोड दिसणार आहे. आता बेनिफिट टेकन, आता बेनिफिट तुला बघायला मिळणार आहे की तू कुठल्या कॅटेगरीमधून तुला ॲडमिशन मिळाले, त्या कॅटेगरीचा तुला फायदा होणार का नाही होणार हे सर्व गोष्टी तुला तिथं बघायला मिळणार आहे. सीट टाईप अलॉटेड, आता सीट टाईप कुठलं अलॉट झालंय, तुला NTचं मिळालं आहे, STचं मिळालं आहे, SCचं मिळालं आहे, EWSचं मिळालं आहे, या सर्व गोष्टी तुला तिथं बघावं लागणार आहे. त्यानंतरची गोष्ट प्रेफरन्स नंबर अलॉटेड, तुला कुठला प्रेफरन्स मिळाला आहे या सर्व गोष्टी देखील बघायला मिळणार आहे. आणि मेरिट नंबर आणि तुझा मेरिट पर्सेंटाईल देखील बघायला मिळणार आहे. मी तुला एकच गोष्ट सांगणार आहे, तुम्हाला एकच गोष्ट सांगणार आहे. आता जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस तुम्हाला बघायला मिळतं आहे या सर्व गोष्टी कॅप राऊंड फर्स्टसाठी होत्या. त्यानंतर कॅप राऊंड सेकंड चालू होणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा ऑप्शन फिलिंग करू शकता का, कॉलेजेस कसं टाकायचे, या सर्व गोष्टी मी येणाऱ्या काळांमध्ये सांगणार आहे. कॅप राऊंड फर्स्टची माहिती आता देतोय, सेकंडसाठी काही गोष्टी असणार आहे. आता कॉलेज मिळालं नसणार तर पुढे काय करू सर आम्ही, यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ काही दिवसातच येणार आहे. हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगतोय बाळांनो, हा व्हिडिओ एवढा महत्त्वाचा असणार आहे, ही माहिती कोणीसुद्धा देणार नाही तुम्हाला. आणि ह्या वेळेचा जर का मला कट ऑफ सांगायचा झाला तर ॲव्हरेज कट ऑफ आहे, मागच्या वर्षीसारखाच कट ऑफ आहे, काही जास्त वाढला पण नाही कमी पण झाला नाही, ॲव्हरेज कट ऑफ मी म्हणणार आहे. तो व्हिडिओ आता जो आहे महत्त्वाचा तो पुढच्या मी उद्या किंवा परवा 2 दिवसाच्या आत टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं करून ठेवायचे, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसणार झाले होऊन जायचं आहे, टेलिग्रामला जॉईन नसणार झाले होऊन जायचं आहे. ठीक आहे, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सअपवर मी तुम्हाला टॉप मोस्ट कॉलेजची PDF सेंड केलेली आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला कुठलं सीट अलॉट झालं आहे ते मला कमेंट्समध्ये करून सांगा. आणि काही जरी अडचण असली मला कमेंट्समध्ये लगेच सांगायचं आहे. ठीक आहे मुला बाळांनो, व्यवस्थित आता काळजीपूर्वक सर्वांनी बघायचं आहे, सर्व गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे. कारण की पुढची प्रोसेस म्हणजे आपल्या युद्ध आणि युद्धामध्ये आपल्याला जिंकायचं नाही तर समोरच्याला हरून जिंकायचं आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. ठीक आहे, आपण इथं थांबूया बाळांनो. जय शिवराय. सर्वांनी काळजी घ्यायची आहे, आपण इथे थांबूया.